पाण्यासाठी फारकत्या व्हायला लागल्या। आमच्या गावातल्या मुली कोणी करून नाही राहिल्या का देऊन नाही राहिले। पाण्याची अडचण पाहून कोणी आमच्या गावातनी सोयरेधारी येऊन नाही राहिले। एवढं करून सनी जर आम्हाला नाविलाज आहेत मग काय फायदा आहे सरकारले आम्ही मतदान करून सनी। या गावाकडे कोणत्याही नेत्याचं किंवा कोण्या शासनाचं लक्ष नाही, फक्त मतदानासाठी येतात आणि तेवढं त्यांचं काम झालं संपलं की बस आम्हाला कोणी पाहत नाही। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झाली। या आधुनिकीकरणात सर्व काही अपडेट झालं। आपण 2G वरून 5G पर्यंत पोहोचलोय, परंतु गावखेड्यात अद्याप पाणी पोहोचू शकलं नाहीये। खुर्च्या ओल्या झाल्या, मात्र आश्वासनं कोरडीच राहिली। बघूयात या संदर्भातला मुद्दा महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट। हे दृश्य आहेत अकोला वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील 1500 लोकवस्तीच्या खैरखेडा गावची। येथील ग्रामस्थांना तीव्र उन्हाच्या झळा सोसत घोटभर पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते। दुसरीकडे विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी असते। जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना कसरत करावी लागते। गावातील लहान मुलं देखील या दुष्ट चक्रातून सुटलेली नाहीये। पाणी टंचाईमुळे गावातील मुलांची लग्न सुद्धा होत नाहीये। शेतावरले कामं आमचे होत नाहीत। सकाळी धुण्याला यायला लागते तर 12 वाजतात, पाण्याला जर बसलं तर 3 वाजतात। शेतावर कधी जाणार, कधी काम करणार, कधी घरी येणार। संध्याकाळी 7ला घरी यायला लागते। 7ला घरी आल्याच्या नंतर इथे विहिरीवर यायला लागते पाण्याला 2 किलोमीटरवर। सांगा काय करायचं? पाण्यासाठी फारकत्या व्हायला लागल्या। आमच्या गावातल्या मुली कोणी करून नाही राहिल्या का देऊन नाही राहिले। पाण्याची अडचण पाहून कोणी आमच्या गावातनी सोयरेधारी येऊन नाही राहिले। काय करायचं? इतका अडचणीत आम्ही आलेलो हो, म्हणलं शासनानं आमच्याकडे लक्ष करावं। ही वणवण आहे तहानलेल्या ग्रामस्थांची। ही पायपीट आहे हंडाभर पाण्यासाठीची। गेल्या 35-40 वर्षांपासून ग्रामस्थांचा पाण्यासाठीचा वनवास सुरू आहे। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत। 30-35 वर्षापासून माझं लग्न व्हायला आहे, तेपासून सनी आम्ही पाणी भरत आहोत। 2 किलोमीटरवरून पाणी न्यायला लागते। शासन आमच्याकडे बिलकुल लक्षच करत नाही। गढूळ पाणी आहे, त्याच्यामुळे आजार वाढलेले आहे। आम्हाला नाईलाज आहे म्हणून गढूळ पाणी प्यावं लागते। दिवस जाते आमचा अख्खा एवढा, पण तरी शासन आम्हाला बिलकुलच आमच्याकडे लक्षच देत नाही। किती वेळा आम्ही शासनाकडे मागणी केली, आमचे सरपंच सगळे माणसं जाऊन वापस यायला लागले। एवढं करून सनी जर आम्हाला नाविलाज आहेत मग काय फायदा आहे सरकारले आम्ही मतदान करून सनी। जवळपास 12 वर्ष झाले आम्ही धरणाच्या मागं लागलो होतो। ते धरणसुद्धा होईना। स्वखर्चानं हिंडू आम्ही थकलो। आम्हाला शासनाकडून कोणतंच असं मदत मिळत नाही। तरी आम्ही काय करणार? नाईलाजाने एक तर हा गाव खैरखेडा, हा गाव अकोला वाशिम या बाउंड्रीवर आहे आणि या गावाकडे कोणत्याही नेत्याचं किंवा कोण्या शासनाचं लक्ष नाही, फक्त मतदानासाठी येतात आणि तेवढं त्यांचं काम झालं संपलं की बस आम्हाला कोणी पाहत नाही। एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे ग्रामीण भागात पाण्याची ही अवस्था। हे विदारक चित्र बदलायचं असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय तत्परता गरजेची आहे। सागर शिंदे, मुद्दा महाराष्ट्राचा, खैरखेडा, वाशिम।